आता आपण बघणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्रामध्ये सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडे यांच्याकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट। अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेमध्ये टॉपर। सीईटी परीक्षा घोटाळ्यांच्या आरोपानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल। शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख रुपये भरून प्रवेशाची हमी, तर सीओपी बीजेटीआय मध्ये प्रवेशाचं देखील आमिष दाखवल्याचं समोर। विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत मोदी सरकार खेळतंय। नाना पटोलेंचं वक्तव्य। सरकारच्या चुकीमुळे आंदोलन, सरकारवरच गुन्हे दाखल व्हायला हवेत। परीक्षांमधील गैरप्रकाराच्या आरोपांवरून पटोले यांची सरकारवर टीका। पेपरफुटीचा सर्व लाभार्थी भाजपचे आहेत। मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत। संजय राऊत यांचा भाजपसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा। एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा। पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचाही आरोप आहे। हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी आहे। सीईटी सेलकडून मात्र गैरप्रकार झाला नसल्याचं स्पष्ट। लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावरती यावेळी सादर करण्यात आलेलं आहे। मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलेलं आहे। आज विधेयकावरती चर्चा होणार आहे। जंतर मंतरवरील आंदोलकांवरील गुन्हे आज मागे घेतले जाणार। दिल्ली पोलिसांकडून गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन। सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांची माहिती आहे। नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवणं अयोग्य आहे। जयंत पाटील यांचं विधान आहे। सरकारच्या आश्वासनानंतरही गुन्हे दाखल केले। विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। जयंत पाटील यांची मागणी आहे। नीट यूजी गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर आणि तक्रारी मागे घेण्याचे बिहार सरकारचे आदेश आहेत। अटक किंवा ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पक्षांतर बंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टाची केंद्राला नोटीस। 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश। शिंदेंची आज पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक। कामगिरीचा आढावा घेणार। कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे पक्षातील मंत्र्यांसोबत चर्चा करणार। मंत्र्यांचा 1.5 वर्षातील कामकाजाचा शिंदे आढावा घेणार आहेत। पवारांची एनसीपी एनडीएमध्ये येणार, तयारीत रहा। भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना। सूत्रांची माहिती आहे। पवारांची एनसीपी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण। खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट। सुळेंसह बजरंग सोनवणे यांनीही शहांची भेट घेतली आहे। तर रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट घेतल्याची बजरंग सोनवणे यांची मागणी आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। सदिच्छा भेट घेतली। विविध विषयांवरती चर्चा झाली। तटकरेंची ट्विट करत माहिती आहे। प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्याकडून गुरुवारी शरद पवार यांची भेट। दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट झाल्याची माहिती समोर आली। शरद पवार कधीच एनडीए सोबत जाणार नाहीत। संजय राऊत यांचं विधान। पवारांची राष्ट्रवादी कधीही जातीयवाद पक्षासोबत जाणार नाही। पवारांच्या विचारधारेत पंतप्रधान मोदींचा पक्ष बसत नाही। राऊत यांची प्रतिक्रिया। अजितदादांसाठी सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट। दादा तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत। सुप्रिया सुळे यांच्याकडून दादांच्या आठवणींना उजाळा। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान व्हायरल झालेला इरफान मोहम्मद TV9 मराठीवरती। आंदोलनाच्या वेळेस आपल्या बोलण्यामुळे इरफानची सोशल मीडियावरती चर्चा। तर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल मोहम्मद इरफानची घरी जाऊन भेट घेतली होती।